आमचे गोंय राज्याचे कृषी मंत्री श्री रवी नाईक सर, तसेच उपस्थित असा गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे श्री प्रेमेंद्र शेठ सर, तसेच हांगा उपस्थित असा सेक्रेटरी एग्रीकल्चर श्री अरुण कुमार मिश्रा सर, तसेच डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर श्री संदीप फळदेसाई, तसेच चीफ इंजिनियर श्री प्रमोद बदामी, तसेच गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री चंद्रहास देसाई आणि सगळे हांगा उपस्थित अदर डिग्निटरीज आणि तसेच पत्रकार भावांनो, आयच्या ह्या गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी हाचे लॉन्चिंगा खातीर आमी हांगा सगळे जमलेले आसात आणि ही लॉन्चिंग हे एक स्वप्न आसा की आमी ह्या पॉलिसी लॉन्च करतात की गोंयचे शेती धोरण जे आसा ते खंयच्या दिशेन वयतले, खंयचे ताजे कितें कितें भाग आसतले ते कशे राबयले वयतले हाच्या बद्दल माहिती दिवपा खातीर आयज आमी हांगा जमलेले आसात। तर ह्या पॉलिसी बद्दल काही दोन शब्द उलोवपा खातीर हांव गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे चेअरमन श्री प्रेमेंद्र शेठ सर हांकां विनंती करता की तांच्यांनी पयली लॉन्च कर। ताचे पयली हांव विनंती करता मानादीक सगळ्यांक सगळे डिग्निटरी जे आसा ते की गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी लॉन्च करची म्हणून। डायरेक्टर Yes, thank you. हाजे उपरांत लॉन्चिंग जाल्ले आसा गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसीचे आणि हाच्या उपरांत हांव विनंती करता गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे चेअरमन प्रेमेंद्र शेठ सर हांकां की तांच्यांनी आपले विचार हांगा व्यक्त करचे म्हणून। सगळ्यांक नमस्कार। गोंय राज्याची एग्रीकल्चर पॉलिसी आज हांगासर आमच्या समोर हांगासर लॉन्च जाली आणि ह्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच शेतकी मंत्री श्री रवी नाईक सर, हेर सगळे मानेस्त। गोंय राज्य हे कृषी प्रधान प्रांत आसा आणि ताका लागून एक गोंय राज्याच्या हितान सगळ्या शेतकारांच्या हितान एक पॉलिसी लॉन्च करपाचें आमचें जे मनोदय आसलें माननीय मुख्यमंत्र्यांचें तें आयज साकार जाता। आणि ही जी पॉलिसी सगळ्यांक घेवन सगळे आमचे युवा तशेंच महिला तांकां सगळ्यांचो समावेश करून आयज ही पॉलिसी लॉन्च जाल्ली आसा। आयज आमच्या शेतकी मळाचेर जे हॉर्टिकल्चर जे काम करता त्या संदर्भात थोडक्यान उलयता। हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आमच्या गोंयांत सबंद गोंयभर 17 प्रोक्युरमेंट सेंटरां आमी दवरलेलीं आसा, जेणे करून आमच्या गोंयांतल्या वेगवेगळ्या भागांतले शेतकारी जे आमी आयटम घेता हे आयटम सगळ्या त्या प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडून दिवपाक शकता अशा तरेचे त्यांची योजना दिल्ली आसा। आणि हे शेतकार भाव जांकां ही प्रोक्युरमेंट सेंटरां दिल्ली आसा त्या सेंटराचेर तेंच्यांनी तो आपलो जो माल जी भाजी हाडटा ती दिल्या नंतर तांकां 20 दिसांनी हॉर्टिकल्चर तांकां पेमेंट करता, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर जाता। अशा तरेची एश्युअर्ड प्रायस रेट अशी जी स्कीम आमची आसा, म्हणजे एखाद्या आयटमाची जर आमी भाजी घेतली, एक उदाहरण म्हणून दिता, एक भेंडी सुद्दां जर घेतली आमी जाल्यार भेंडीची रेट आमी एक वर्सभर ताका एकाच रेटीन ती घेता, जे एक 50 रुपया जर रेट थारायता जाल्यार ती 50 रुपयाची जी दर आसा ती ताका पूर्ण वर्सभर आमी दिता। अशें करून आयज आमच्या गोंयांतले जास्तीत जास्त शेतकारी आमचे कडेन एटॅच जाल्ले आसा आणि अजूनय आमी आवाहन करता आमच्या शेतकार भावांक की वेगवेगळ्या तरेची ज्यो भाजयो आमच्या गोंयांत जे प्रोड्यूस करूंक शकता आणि आमी ते घेता आणि आमच्याच गोंयकारांक विकता। अशा तरेच्यो आमचे कडेन 26 तरेच्यो भाजयो आमकां आमचे गोंयकार भाव तयार करून आपल्या शेतांत तयार करून हाडून दिता। आमचें आव्हान आहा, सरकाराचें आव्हान आहा की हेच गोंयकार भाव आमचे शेतकार जे आसा तेंच्यांनी जास्तीत जास्त हेजें उत्पादन करचें आणि ह्या आमच्या स्किमीचो लाभ घेवचो। आमी जी स्कीम दिता तशी स्कीम आनी खंयच्याच राज्यात आसची ना। आयज ओपन मार्केटान जर एखाद्या आयटमाची रेट जर 15 रुपया आसली आणि आमी जर जी रेट थारायता 50 रुपया, ती 50 रुपयाच रेट ताका वर्सभर मेळटा अशी स्कीम आनी खंयच्याच राज्यात आसची ना। हांव हेका लागून आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमचे कृषी मंत्री यांचे आभार मानता आणि आवाहन करता सगळ्या शेतकार भावांक आमच्या की जास्तीत जास्त उत्पादन करचें
आनी आमचे कडेन हॉर्टिकल्चरा कडेन दिवचे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. हाजे उपरांत हांव विनंती करता आमचे गोंय राज्याचे कृषी मंत्री श्री रवी नाईक सर हांकां की तांच्यांनी आपले ह्या एग्रीकल्चर पॉलिसी ह्या संदर्भात 2 उतरां सांगची म्हणून. गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे हॉर्टिकल्चर चेअरमॅन बाबा आमदार आणि हांगा सगळे आशिल्ले सरकारी अधिकारी आणि सगळे पत्रकार भावांनो, गोंयांक पयले आमी नांव घेतात सुरवात जॅक सिकेरीचे. कारण त्या वेळार तेणें ऑप्शन पोळ जावचो म्हूण झगडलो आनी काही लोक झगडले गोंय मड जावचें म्हूण महाराष्ट्रान. पूण त्या वेळार जे ऑपरेशन पोळा वेळार जॅक सिकेरीन काम केलें ताका लागून आयज आमचें सरकार आसा. कित्याक त्या वेळार तेणें सांगलें म्हणटलें. तेजे नंतर आमचे शशिकांत ताई काकोडकर मुख्यमंत्री जाली. 2 कायदे केले, एक मुणकार कायदो आनी एक कोळ कायदो, गरीब लोकांक न्याय दिवपाक. हे त्या वेळार तेणी केलें. आनी आयज आमचे डॉक्टर सावंत हेणें आयज शेतकऱ्यांक, गोंयच्या शेतकऱ्यांक सगळ्यो सवलती दिवपाक लागून ही आघाडीची पॉलिसी केल्ली आसा. हितून सगळे तरेची शेतकऱ्यांक मदत जातली. गोंय ग्रीन उरतलें आनी आमी चडांत चड जमीन जी आसा गोंयची म्हाका तरी कन्वर्ट जावपाची उरतली. आनी हे सगळे तरेचे क्रेडीट वयता डॉक्टर प्रमोद सावंताक. आनी ही आयज जवळ जवळ आमकां दिसता आमी लोकांनी सजेशन घेतली सगळी पंचायती कडल्यान, सगळ्या पंचायती कडल्यान आमी सजेशन घेतली. आनीक सगळ्या सजेशन जवळ जवळ आमकां 3,300 कितें तरी 3,833. तशीच सजेशन आमकां मिटिंगी घेतल्यो विलेजीन सगळे कडेन. टोटल 189 मिटींग घेतली प्रत्येक पंचायती सगळे कडेन. सगळे गोंयच्या लोकांक विश्वासान घेवन केल्ली आसा ही पॉलिसी सगळी तरेची. आनीक हे आमच्यो कमिटी आसा, आमच्यो कमिटीच्यो 4 मिटींग जाल्या आमच्यो. आनीक त्या मिटींग जाले नंतर ही आमी ही आमची ही पॉलिसी जी आसा ही आमी केल्ली आसा. हेका खूब जाणांचे हातभार लागलेलो आसा. डॉक्टर आमचो हो कामत नंदकुमार कामत, एडवोकेट यतीश नाईक, बाकी सगळे आमदार बीन कोण येवन गेले सगळे तरेचे, विजय सरदेसाय येवन गेलो आनी कोण सगळ्यांनी येवन गेले. आनी ही आघाडीची पॉलिसी पळय आसा तांकां सगळ्यांनी ती पळयले नंतर सगळ्यांचो हातभार लागलो आसा. आनी सगळ्यांनी जावची अशी आसा मागणी आशिल्ली जावची म्हणून त्या प्रमाणे जाल्ली आसा. आनी हे एका सगळे तरेचे आमचे हे त्या वेळार एका आमी म्हणटात हेचे जॅक सिकेर, शशिकांत काकोडकर आनी आयज डॉक्टर प्रमोद सावंताच्या अंडर ही पॉलिसी जाता गोंयच्या शेतकऱ्यांक लागून. थँक्यू. धन्यवाद सर. आता गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी ह्या संदर्भात आनी चड म्हायती दिवपा खातीर हांव गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर हांकां विनंती करता. नमस्कार. आयची एग्रीकल्चर पॉलिसी लॉन्च करता आसतना आमच्या मदीं आसात ज्यांच्या लिडरशिपीच्या सकयल आमी एग्रीकल्चर पॉलिसी तयार केली. एग्रीकल्चर मिनिस्टर मानादीक बाब रवी नाईक, हॉर्टिकल्चर चेअरमॅन बाब पेमेंद्र शेट, आमचे सेक्रेटरी फॉर एग्रीकल्चर अरुण मिश्राजी, बाकीचे सगळे डायरेक्टर एग्रीकल्चर बाब फळदेसाय आणि बाकी सगळे इरिगेशन आमचो सी बदामी आणि बाकी सगळे जाण आणि म्हणजे पत्रकार भावांनो आणि भयणांनो, आमी सातत्यात आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हो 2020तल्यान कानमंत्र घेवन काम करता. स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशीकल्चर, फ्लोरिकल्चर, डेरी कल्चर ह्या संकल्पनेंतल्यान आमी गेली 4 वर्सां माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल वेगवेगळे प्रोग्राम इम्प्लिमेंट करता. हे प्रोग्राम फुडें व्हरता आसतना तांच्याच नेतृत्वाच्या सकयल आमी तांच्यांनी विकसीत भारत 2047 ही संकल्पना देशात मांडली आणि फुडल्या 25 वर्सांचे विजन करपाचें, डॉक्युमेंट करपाचें हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया तयार केलेंच. बट त्याच बरोबर तांच्यांनी
प्रत्येक स्टेटीत अशा पद्दतीचे विजन डॉक्युमेंट्स तयार करपाचो हें थारायलां. आमी विकसीत भारत 2047 विकसीत गोवा 2047 हे करतलेच, बट ताज्या पयलीं आमचो गोंय जशी ट्युरिजम स्टेट आसा तशें गोंय राज्यांतले एग्रीकल्चराकूय बी एक हिस्ट्री आसा आनी तें एग्रीकल्चर उरपाक जाय. ह्या हातूंतल्यान आमी गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी 2025 ही तुमच्या मुखार दवरल्या. तिजे ऑलरेडी म्हणजे हायलायट्स फक्त हांव तुमच्या मुखार दवरतां. पुराय हायलायट्स तुमकां तुमच्या वॉट्सॅप ग्रुपाचेर किंवा आमच्या हाजेरूय बी सायटीचेरूय बी तुमकां सगळ्यांक मेळटले. आमी सातत्यांत अन्नदाता म्हणजे जो फार्मर जो अन्न प्रोड्यूस करता हाका सदोदीत भोवमान दिला, रिस्पेक्ट दिला, आमी तेजो आदर करता. आनी ताकाच लागून हे फावटीचें जर केंद्रीय बजेट पळयलें आसत जाल्यार तुमी 1.38 lakh crores ऑफ रुपीज हे एग्रीकल्चरचें बजेट आसा. एग्रीकल्चर मिनिस्टर मानादीक शिवराज सिंग चौहान हांच्यांनी आमच्या स्वयंपूर्ण गोंय ह्या कार्यक्रमांतल्यान ते आमच्या शेतकऱ्यां कडेन उलयले आनी पयर तेंच्यांनी परत एकदां म्हणजे आमचे जे एग्रीकल्चरचे प्रपोजल वता ताका मोठ्या जाता तितके बेगीन सँक्शन जावन तें आमकां मेळटलें. हांव एकंदर एग्रीकल्चर पॉलिसी मुखार गोंयची दवरता आसतना आमच्या कडेन जवळपास 52,000 शेतकरी हे रजिस्टर्ड आसात. आमी आव्हान करता अजुनूय बी जे रजिस्टर्ड ना तांच्यांनी रजिस्ट्रेशन जावचें. आमच्या सगळ्या म्हणजे इन शॉर्ट ते शेत लायता आसतले, शेत आसतलें, बट तेंच्यांनी कदाचित आपूण कृशी कार्ड घेवपाक फुडें येवंक ना किंवा तेंच्यांनी वेगवेगळ्यो स्किमी घेवपाक फुडें येवंक ना. तेंच्यांनी अजुनूय येवचें. 12 तालुक्यांनी आमची ZDO ऑफिसीस आसा. एक्टिवली ZDO ऑफिसीस आमचें काम करता आनी जाका इंटिग्रेटेड फार्मींग आमी जें म्हणटा म्हणजे एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशीकल्चर, डेरी कल्चर ह्या सगळ्यांनी एकत्र येवन तें काम करचें म्हणून तांकां प्रमोट करीत आसा. आनी इरिगेशन सिस्टमांतल्यान तांकां जो सपोर्ट जाय तोय सपोर्ट आमी सातत्यात दिता. आमी ही पॉलिसी करता आसतना आतांच मिनिस्टरान सांगला त्या प्रमाणे 3,751 सजेशन्स इंडिविज्युअल्स, SHGs, फार्मर प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन, पंचायत हांच्या कडल्यान आमकां आयली. ती सगळी सजेशन्स आमी लक्षांत घेवन ही पॉलिसी तयार केल्या. आनी हेका फार्मर सपोर्ट आनी वेलफेअर जाका आमी म्हणटा की सातत्यात आमी शेतकऱ्याचो वेलफेअर कशा पद्दतीन आसचें ताका आमी जरी आमच्या गोंयांतले लेबर कंडिशन्स आमकां खबर आहा शेतांत लोक खूब कमी काम करता, बट तांकां सपोर्ट कसो दिवचो हाज्या खातीर थ्रू RDAच्या मार्फत आसतलें किंवा आतांच हांवें म्हटलां RDA आनी सेल्फ हेल्प ग्रूप म्हणजे जर शेतकऱ्यान केल्लो प्रोड्यूस जर मार्केट लिंक केलो जाल्यार ताका खूब बऱ्या पद्दतीन काम जावपाक शकता. RDA डिपार्टमेंटाकूय बी आमी बरोबर घेवन तांच्याय मार्फत हें सगळें करपाचेर आमचो भर आसतलो. आमी कलेक्टीव फार्मींग हें म्हणजे जाका आमी कम्युनिटी फार्मींग म्हणटा तें करपाचेर हाजो आमच्यान सगळ्यांत चड मोठो भर आसतलो आनी ताका मार्केट लिंक करपाचें, ताका क्रेडीट, इन्शुरन्स आनी डायवर्सिफिकेशन ऑफ द इनकम ताका आमी क्रेडीट कशें दितले म्हणजे ताका KCC कार्ड आतां पर्यंत फक्त 17,000 जाणां कडेन किसान क्रेडीट कार्ड आसा. ते किसान क्रेडीट कार्ड चड वाडोवपाचेर आमचो हेज्या फुडें भर आसतलो. ते कंटिन्युअसली आमचे ZDOs हे दर पंचायतीन वचून तांची किसान क्रेडीट कार्ड तांकां दिवपा खातीर हांव 17,000 किसान क्रेडीट कार्ड ही फक्त एग्रीकल्चर फार्मरांची, त्यान भायर आमचे कडेन मिल्क फार्मर आनी बाकीचे आसात, बट हाजेर चड मोठ्या प्रमाणांत भर आसतलो. ओके, चडांत चड आमी ताजी प्रोडक्शन क्वॉन्टिटी आनी क्वॉलिटी कशी वाडटली त्या हेतून ह्या पॉलिसीन हेजेर भर दिल्लो आसा. प्राकृतीक शेती आनी ऑर्गेनीक फार्मींग हाजेरूय भर दिवपाचो. प्राकृतीक शेती म्हणजे गाय आनी गाय पासून जे हे तयार केल्लें खत तें वापरून म्हणजे आमी एके वटेंतल्यान वेटनरींतल्यान आमी 4 गायी दवरल्यो आसत जाल्यार ताका पर डे 320 रुपया दिता. 80 रुपया पर डे पर काव म्हणजे एका शेतकऱ्याक दर म्हयन्याक 10,000 रुपया 4 गायी दवरल्यो जाल्यार मेळटा. कांयच ना, गायी तेंच्योच, तांच्यांनीच पोसपाच्यो, त्यो सोडून रस्त्यार घालपाच्यो ना. ताका आमी दितले, तेंच्यांनी रजिस्टर्ड करचें आमच्या वेटनरी, 10,000 रुपया ते दितले, तेच खत वापरचें आनी तेंच्यांनी शेत लावचें, जाका आमी प्राकृतीक शेती म्हणटा. आनी ते जर करीत म्हणजे तुमी कितलो फायदो आहा तो शेतकारांनी विचार करचो, तुमी तेंच्या पर्यंत पावोवचो. म्हणजे तुमच्यो गायी पयशे आमचे त्या गायींक दिवपा खातीर. ओके, आमी गायी आनी विकत्यो बीन घेया म्हणना, आसा तेंच्यांनीच आपल्योच गायी आपल्या गोठान सांबाळच्यो आनी प्राकृतीक शेती करची. म्हणजे आमी सरकार 10,000 रुपया दिता इतक्या मोठ्या प्रमाणात. कारण फाटल्या बजेटान हांवें पास केल्ले ऑलरेडी डिक्लेरूय केली स्कीम, थोड्या जाणांनी रजिस्टर्ड करपाक सुरवात केला. ऑर्गेनीक फार्मींग म्हणटा आसतना जे सर्टिफायड ऑर्गेनीक खत आसा
ते जो विकत घेता ताका सबसिडी दिवपाचें आमचें प्रोविजन जें आसा हें आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीन आमी केलां, तें करपा खातीर सुरवात केलां. एस्टाब्लिशमेंट ऑफ द फार्मर्स वेलफेअर फंड बोर्ड हातूंतल्यान आमी तो ताका सगळें सुटसुटीत जावचें म्हणून हो बोर्डूय फॉर्म करता, वेलफेअर फंड बोर्ड, जेणे करून ताका वेगवेगळी जेन्ना फार्मर्स डिस्ट्रेसान आसता किंवा फार्मर वेलफेअरा खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो काडच्यो पडटा, ह्या बोर्डाच्या वतीन ताका सजेशन्स येतले आनी तातूंतल्यान ते आमी सगळें करतले. ताका सबसिडी, टॅक्स एग्जाम्शन फास्ट ट्रॅक करपा खातीर आनी लँड लीज करपा खातीर ह्यो ताका इजिली कशें जावचें हेजी सगळी प्रोविजन जी आसा ह्या पॉलिसीज आसा. म्हणून हांवें म्हटलां की कम्युनिटी फार्मींग गांवांतल्या सगळ्या लोकांनी येवन सिंपल बायलांनीच फुडें येवचें. बायलां बरी करतात, दादल्या पेक्षा चड बरें करता. सेल्फ हेल्प ग्रूप कडच्यान आपलें शेत लावपाक घेवचें. आमी ताका आतां हेज्या फुडें फेन्सींग सुद्दां जें आहा पळय न्ही, हें मॅश वायर फेन्सींग आमी जें म्हणटा, रोड लायनींग आमी पयलीं तें प्रपोज करता. म्हणजे कॉन्क्रीट फेन्सींग बंद करून मॅश वायर फेन्सींग जें लॉंग लास्टींग उरता ताका सबसिडी आमच्या एग्रीकल्चराच्या मार्फत मेळटली. त्या खातीर मॅक्झिमम म्हणजे गोरवां न्ही, कुत्रो सुद्दां शेतान येवंक जायना, हेजें प्रोविजन जें आहा पळय न्हू, आनी विशेश करून फॉरेस्ट सायडींतल्यान तें प्रमोट करपा खातीर आमी घेतलां. ताजी सबसिडी जी आहा ती आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटान मेळटली. सबसिडी बी एट सोर्स, आनी ती जाता तितके चडांत चड म्हणजे 2 म्हयने, म्हणजे खूब जाले, एका म्हयन्या भितर ती मेळपाक जाय. हाजी सिस्टम हांवें ती जाग्यार उडोवची हेंय बी ताका सांगलां, आनी ती फुडल्या 3 म्हयन्या भितर तें स्ट्रीमलायन जातलें. सस्टेनेबिलिटी आनी इनोवेशन हाजेर ह्या पॉलिसीत आमी भर दिला. त्या खातीर म्हणजे रिन्युएबल एनर्जी आसतली, एग्रीकल्चर स्टार्टअप आसतले, इनोवेशन्स आसतले, हातूंय बी येवपाची गरज आसा. वेगवेगळ्या पद्दतीत आमी हें करपाक सुरवात करपाक जाय. कारण एखाद्याक जर पद्मश्री पुरस्कार गोंयांतल्या जर संजय पाटील सारकेल्या फार्मराक मेळूंक शकता आसत जाल्यार वाय नॉट यंग फार्मर्स गोंयांत कित्याक जावचे न्ही. म्हणून म्हाका दिसता की मदीं आमी आमचो हितूर तयार करपी भाजी कोण तो वरद सामंत सारकेलो भुरगो जेच्या अकाउंटार 70 lakhs रुपीज आमी हॉर्टिकल्चराच्यान डेपॉजीट केले. 75 lakhs एका वर्सा भितर 75 लाख रुपया वरद सामंताच्या अकाउंटाचेर आमी आमच्या हॉर्टिकल्चराच्यान डेपॉजीट केल्या. आनी मॅक्झिमम टू मॅक्झिमम शेत 1 लाख स्क्वेअर मिटर एरियेन आसतलें, हेज्या वयर ना. म्हणजे हें एग्जाम्पल आमच्याय कडेन गोंयांत आसा अशें न्ही. म्हणून हें करपाची म्हाका दिसता गरज आसा. त्या खातीर आमचो मॅक्झिमम फोकस म्हणून म्हटलां हांवें, स्टार्टअप, इनोवेशन, सोलार, हे सगळें जे आपण हितूर येवपाची गरज आसा. हायड्रोफोनीक, एरोफोनीक ह्यो मॉडर्न टॅक्नीक वापरून, मॅथडॉलॉजी वापरून ते आमी तांकां टायम टू टायम ट्रेनींग दितले, हें सगळें करतले. ओके, गोंयचो आमचो फोकस जो आसा हो जो आमच्यो गोवास व्हॅल्युएबल एग्रीकल्चर हेरिटेज हें प्रिजर्व करपाचें. म्हणजे आमी कोरगूट भात लायताले किंवा आमी आमचेर पुरण शेती करतात, ह्यो पुरण शेती लोकांक एट्रॅक्ट करच्यो एग्रीकल्चर टुरिजमाच्या माध्यमांतल्यान, ताजेरूय आमी भर हाजेर दवरला. इट इज टू कॉस्टली, बट आमी सरकार ताका मदत करतले जेणे करून लोकांनी बी ती पुरण शेती पळोवपाक येवची. हाज्या खातीर आमचो चडांत चड भर हो तेजेर आसतलो. मॉडर्न फार्मींग टॅक्निक्स प्रॉडक्टिविटी खातीर तेंच्यांनी वापरची. हाजेर कल्टिवेशन ऑफ द खाजन लँडाचेर तेंच्यांनी चडांत चड भर दिवचो. ओके, आमी जे वेगवेगळे बंद मानशो ह्यो ज्यो तयार करून दिवपाक जाय त्यो आमच्या हॉर्टिकल्चर, आमच्या WRD सॉयल कन्जर्वेशन ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तयार करून दितले. आमकां खबर आहा की क्लायमेट चेंज, क्लायमेट रेजिलंट हो एक मोठो सद्या समस्या जाल्ली आसा. बट टायम टू टायम आमी बी वेळच्या वेळी आमचे युनिवर्सिटी आसतली किंवा वेगवेगळे रिसर्च करून तांकां सपोर्ट करीत आसा. आमचे एला फार्म्स किंवा ICR हांच्या कडल्यान जो रिसर्च जाता तो शेतकाऱ्या पर्यंत पावयता. आनी कितें उत्पन्न घेवचें, कसल्या पद्दतीचें उत्पन्न घेवचें. गोंयांत येवपी सगळ्यो आमच्यो नर्सरीज ह्यो आमचे हेज्या फुडें रजिस्टर्ड आसतल्यो एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन विदावट डेट. नाजाल्यार कोणूय हाडून कितेंय विकता हें विकपाक मेळचें ना. इट इज कंपल्सरी, इट शूड बी द रजिस्टर्ड विथ द एग्रीकल्चर डिपार्टमेंट. एग्रीकल्चर डिपार्टमेंट वील सर्टिफाय हें गोंयांत विकपाक जाता, ताज्या उपरांतूच तें गोंयांत विकपाक मेळटलें. म्हणून म्हटलां की क्लायमेट रेसिलन्स फार्मींग प्रॅक्टीस टू बी प्रोटेक्ट द एग्रीकल्चर. आमी टायम टू टायम ICRची मदत घेवन हें तेंच्या पर्यंत पावोवपाचें काम हें सातत्यात आमचे कडल्यान करतले. आमी एक बरी इकोसिस्टम डेवलप करपाचें काम हें आमचे कडल्यान करपाक सुरवात केल्ली आसा. हांवें फोकस ऑन द मॅनेजींग द वॉटर रिसोर्सीस, इरिगेशन सिस्टम जाता तितकी बरी आनी स्ट्रीमलायन
पाणी वाटप सोसायटीज तयार करप आनी त्यो पाणी वाटप सोसायटी स्ट्रेंथन करप, सेल्फ सफिशियंट करप, तांकांच सगळें काम जें आसा तांकांच दिवप हेंय काम आमी आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटाच्या मार्फत करपाचें थारायलां. आमी ऑलरेडी म्हणजे रायस, मोरड, खेर किंवा खाजन्स हाच्या खातीर हे केन्नाच कन्वर्ट जावचें न्ही म्हणून जेंचे आतां पर्यंत आमी ऑलरेडी पॅडी एग्रीकल्चर लँड कन्वर्ट जावचें न्ही म्हणून कायदो पास केला. ताच्या खातीर ती लँड केन्नाच कन्वर्ट जावची ना हाजी खबरदारी जी आसा पळय न्ही, म्हणजे पॅडी एग्रीकल्चर जर आसत जाल्यार ते खंयसर चुकून म्हणजे टावन एंड कंट्री प्लॅनिंगान जरी कन्वर्जनाक घेतलें जाल्यार एनओसी एग्रीकल्चर डायरेक्टराची त्या खातीर घेवची पडटा. तें जावचें न्ही. गोंयचें शेत हें प्रिजर्व उरचें. जशें आमच्या मंत्र्यान आत्तां म्हटलां हिरवेगार गोंय हें सांबाळून दवरप हें आमची जबाबदारी आसा. ताच्या खातीर आमी केलां. स्ट्रिक्टली बाकीचे रेगुलेशन्स आनी हें सगळें करता आसतना आमी एग्रो टुरिजम आनी डायवर्सिफिकेशन प्रमोट करपा खातीर गोंयांतली नावाजलेली एग्रीकल्चर फार्म आतां पर्यंतचे सहकार स्पायस फार्म आसतले, सावय प्लांटेशन आसतलें, नानू प्लांटेशन आसतलें किंवा बाकीचे अशी 4-5 प्लांटेशन्स ही खूब मोठ्या प्रमाणांत ट्युरिस्टाक एट्रॅक्ट करपाक लागलेली आसा. खूब मोठ्या प्रमाणांत ट्युरिस्टाक थंय वता. अशे जी कोण प्लांटेशन्स तयार करता तांकांय सपोर्ट खंयच्या पद्दतीत करप हो आमी आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीज आसा जेणे करून एग्रो टुरिजम एंड डायवर्सिफिकेशन प्रमोट हें जाता तितकें मोठ्या प्रमाणांत करप हें आमी थरयलां. ओके. आमच्या ऑलरेडी एड्युकेशन बुकांनी फार्मींग हो सब्जेक्ट आयिल्लो आसा. प्रॅक्टिकली तेंच्यांनी फार्मींग येवन पळोवचें. एक्चुली आमचे कडेन 11th आनी 12th हे हाय सेकंडरीचे 2 एग्रीकल्चर हे घेवन सब्जेक्ट घेवन हाय सेकंडरीज आसा. जेणे करून एग्रीकल्चर खूब मोठ्या प्रमाणांत प्रमोट जावपाक लागता. इन लाँग रन अशा हे सगळे कॅश क्रॉप जे आसा ते प्रमोट करपाचें आमी ठरयिल्लें आसा. शक्यतो आमी स्ट्रॅटेजीक लोकेशनाचेर फिडबॅक घेवप आनी म्हटलां तशें तेजेरूय करतले. स्कील डेवलपमेंट प्रोग्राम हातूंतल्यान प्रमोट करप. मिनिमायज करून आमी म्हणजे वायल्ड लायफ कॉन्फ्लिक्ट जे जाता ताजेरूय उपाय योजना काडपाच्यो सरकारान ठरयल्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन हातूंतल्यान कॉर्डिनेशनान ताजेर वेगवेगळे उपाय काडपाचे ठरयिल्ले आसा. ओके. आनी अशा पद्दतीन म्हणजे बायोडायवर्सिटी आनी इकॉनॉमीक ग्रोथ हाजेर करता आसतना आमी गोंयांतल्या आमच्या बायोडायवर्सिटी बोर्ड हो ऑलरेडी वेगवेगळे कडेन सायट आयडेंटिफाय करपाक लागलेलो आसा. वेगवेगळी कल्टिवेशन्स आयडेंटिफाय करपाक लागलेली आसा. ती प्रमोट कशा मोठ्या पद्दतीत करप हें आमी ठरयलां. इन लाँग रन कोकोनट बोर्ड, कोकोनट, कॅश्यू आनी मँगो हाजे चड मोठ्या प्रमाणांत डेवलप जावपाक जाय. ती सेपरेट बोर्ड गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो ऑलरेडी कोकोनट आनी कॅश्यू बोर्ड आसा. तांच्या कोलाबरेशनान हांगासरूय बी त्या बोर्डाच्या अंडर काम जावचें म्हणून ठरयलां. म्युजियमान आमच्या म्हणजे आमी गोंयची एग्रीकल्चरल हेरिटेज आसा तेंय कशा पद्दतीन प्रिजर्व करप किंवा तें लोकांक दाखोवपा खातीर करप हाजेरूय बी भर दिल्लो आसा. न्यू गोवा फार्मर्स वेलफेअर एक्ट हो म्हणजे एन एक्ट टू प्रोवायड अ गॅरंटी लायवलीहूड सेक्युरिटी इन कॉर्पोरेट विथ द सस्टेनेबल प्रॅक्टिसीस हे करपाचें जें आसा तें ठरयिल्लें आसा. जे पोल्युटेड उदक न्हंयन किंवा शेतान सोडटा तें बंद जावचें सिवरेजीच्या वतीन ताका स्ट्रिक्टली कायदो पास करतले किंवा गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वतीन तांकां स्ट्रिक्ट आनी बीग पेनल्टी जी आसा पळय न्हू ही बीग पेनल्टी पोल्युशन कंट्रोलाच्या वतीन दितले. हातूंतल्यान आमी न्यू वेगवेगळे अमेंडमेंट करचे पडले आसत न्ही जाल्यार तेय करतले. मॅक्झिमम महिला आनी यूथ हे शेता कडेन वळचे म्हणून तातूंतल्यान तांकां प्रमोट करपा खातीर इन्क्लुजीव ऑफ द वुमन फार्मर आनी यंग यूथ एग्रीकल्चर फार्मर हेज्या खातीर वेगवेगळे प्रोग्राम्स हे इम्प्लिमेंट करपाचे ठरयिल्ले आसा. आमी इकॉनॉमिकल एम्पावरमेंट हातूंतल्यान कशें जावचें हाजेरूय फोकस केला. चडांत चड म्हणजे मार्केट लिंक करून दिवप. स्टेक होल्डर्स आनी मार्केट्स बँक हे सगळे एकत्र हाडपाचो आमचो मोख आसा. त्या खातीर आमी ह्या अमृतकाल पॉलिसी 2025 हे फ्रेमवर्क करता आसतना गोवा गव्हर्मेंटचे कमिटमेंट आसा ट्रान्सफॉर्मिंग इट्स एग्रीकल्चर सेक्टर इंटू द मॉडर्न प्रोडक्टिविटी, सस्टेनेबल, रेजिलंट अँड इन्क्लुजीव द पिलर ऑफ इट्स इकॉनॉमी बाय इन्क्लुडींग इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आनी रिसर्च हाजेर भर दिता आसतना आमचें एग्रीकल्चर खूब मोठ्या प्रमाणांत 21व्या शतकांत कशें प्रमोट जावचें हें आमी ठरयलां. म्हाका खात्री आसा की आमचो डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर हे सगळे एकत्र येवन इंटिग्रेटेड फार्मींग ICR हेंच्या बरोबर मेळून आमी एक रिव्होल्युशनलायज एग्रीकल्चर सेक्टर करपा खातीर
आमी सगळे जाण कार्यरत आसतले. हांवें एक फक्त हॉर्टिकल्चरचे पेमेंट शेड उलयला, फक्त शेतकाऱ्यांक कळपाक जाय म्हणून सांगता. म्हणजे आमी जी दर वर्सा तेणी ज्यो 27 तरेच्यो वेजिटेबल्स घेता पळय न्ही, तेजें प्रोडक्शन कितलें वाडलां. पोरच्या वर्सा म्हणजे जवळपास 1091 टन्स, सॉरी 0.7 हे आशिल्ले ते म्हणून 1500 टन मॅट्रीक टन्स इतके पर इयर वाडला. म्हणजे 500 मॅट्रीक टन ही हॉर्टिकल्चर आमी घेवपाक शकले, जेचे आमी 4 कोटी रुपया लास्ट इयर पेड केल्ले. म्हणून आमी 6 कोटी रुपया डायरेक्टली ऑन दी स्पॉट तेणी प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडून घातले काय डायरेक्टली तेज्या अकावंटाचेर पयशे 20 दिसांनी वयता. म्हणजे जवळपास 2 कोटी रुपया एका वर्सान वाडले, जे डायरेक्टली हॉर्टिकल्चर प्रोड्यूस करता तांकां मेळटा. म्हणून आमी म्हटलां की हॉर्टिकल्चर हे खूब मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करचें तेंय सांगलां. आनी शेवटी एड्रेस करता आसतना शुगर केन फार्मरांचो आमचें नोटिफिकेशन येता. जेका कोणाक ऊस लावपाचो आमी सगळी पॉलिसी दिल्या उपरांत सुद्दां जाल्यार तेंच्यांनी ऊस लावचेलो. आमी तो ऊस आमच्या शुगर फॅक्टरीचेर थंयसर आमचो ऊस घेवपाची वेवस्था आमी दवरतले. तांकां जे पयशे दिवपाक जाय नोटिफायड रेट ऑफ द गव्हर्मेंट तो आमी तांकां नोटिफायड रेट दितले. म्हणजे फुडल्या वर्साच्यान जो नोटिफायड रेट आमी ठरयल्लो तसो न्ही, गव्हर्मेंट ऑफ इंडिया जो नोटिफाय करता आमी ऊस घेतले. बाकीच्या हाका आमी कांयच येना तेंच्यांनी बाकीचे सगळे आपूण पळोवपाचे. ऊस हाडून आमच्या फॅक्टरीचेर दिवपाचो आनी हाडून दिलो काय आमी तेंचो घेतले आनी तांकां पयशे दितले. त्या खातीर कोणीच खंयसर ऊसकारांनी बी बाकीचे हे करपाची गरज ना. अशा पद्दतीन सगळ्या शेतकाऱ्यांनी जर खूब मोठ्या प्रमाणात सहकार्य जर केलें जाल्यार म्हाका दिसता आमी खूब इंटिग्रेटेड फार्मींग ओके प्राकृतीक शेती हे आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीच्या मार्फत खूब मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांक सपोर्ट दिवपा खातीर तयार आसा. सगळ्या जाणांनी एग्रीकल्चर पॉलिसीचो फायदो चडांत चड शेतकाऱ्यांनी घेवचो अशें हांव गोंयच्या शेतकाऱ्यांक आव्हान करता. म्हणजे स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर पयलो सॅक्टर जो एग्रीकल्चर आसा तो खूब मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर हातभार लागतलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसीत भारत 2047 विकसीत गोंय 2047 करपाक आमचें सरकार तत्पर आसा. थँक्यू. आमी ऊस घेता, आमी ऊस घेतले न्ही, तांकां कितें प्रॉब्लेम. आमी फॅक्टरीन ऊस घेतले कावंटराचे. आमी नोटिफिकेशनूय येता. स्क्रॅप यार्ड जे आहा पळय न्ही रे, आमी तांकां पॅनलायज करपाक सुरवात केला. आमची सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान ती रजिस्ट्री करपाक जेणी कोणी दिल्या पळय न्ही रे तांकां आमी पिनलायज करतले. ते आमी ते सुरवात केला काडपाक जाय. तेजेर उपाय योजना काडपाक सुरवात केल्ली आसा. पॉलिसी केल्या उपरांत ताचेर एक योजना करची पडटा, स्किम्स करच्यो पडटात, पॅटर्न ऑफ सिस्टम ठरवचो पडटा. हे सगळे जे गजाली आसात कितले दर म्हयन्याक म्हजो डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जो आहा पळय न्ही ही वील सबमीट अ रिपोर्ट टू द एग्रीकल्चर मिनिस्टर एंड डायरेक्टली टू द CM. म्हणजे इम्प्लिमेंटेशन कशा पद्दतीन जाता हाजो दर म्हयन्याक तो रिपोर्टींग घेतलो. देर वील बी द वन हेड ऑफ वन डेप्युटी डायरेक्टर फॉर ईच एंड एवरीथींग. फॉर द प्राकृतीक शेती एकटो आसतलो, फॉर द सबसिडी पर्पज दुसरो आसतलो, फॉर तेजी हॉर्टिकल्चर पर्पज तिसरो आसतलो. अशें सगळे आमच्यो डेप्युटी डायरेक्टर लेवला वयले ऑफिसर दे वील बी द हेड. दे आर रिपोर्टिंग टू डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर रिपोर्टिंग टू द मिनिस्टर. दुसरो तो विचार केलो की हायर सेकंडरीचेर तुमी म्हणटाले की एग्रीकल्चर शिकयता म्हणून तुमचे कडेन आतां एग्रीकल्चर कॉलेजी आसा तातूंत बट तो प्रॉब्लेम एकूच आसा. हायर सेकंडरी शिकता अकॉर्डिंग टू द ICR तांकां आमी एग्रीकल्चर कॉलेजीन एडमिशन दिवपाक शकना. हो प्रॉब्लेम आसा. नो हांव कितें म्हणटा की एग्रीकल्चर तुमी जो सब्जेक्ट आसा हायस्कूल आनी कॉलेज लेवलार ना पळय ऐक, आमी सद्या ट्रेनींग दिता मडगांव आनी मडगांव आमी ट्रेनींग दिता आसतना आमी 30 लोकां दिवपाची केल्ली. पूण ते 30 लोकां जाग्यार डबल येयले आनी सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट येयले. सगळे भुरग्यांनी इंट्रस्ट घेतला. तांकांय जे म्हाका दिसता आवडला. गोंयची जी आसा ती जमीन जी आहा ती राखून दवरपाक म्हणजे पुर्वजांची जमीन जी आसा जी शेती आसा आनी कितें आसा ती राखून दवरपाक आतां भुरगे सगळे फुडें सरल्या आनी आमची मडगांव ट्रेनींग घेतात आनी मडगांव जवळ जवळ 30 लोक भुरगीं सद्या. ते आतां केलें न्हय सांग. ते खातीर तुका सांगलें हांवें म्हणजे शॉर्ट टर्म जे आहा पळय न्ही रे इट इज एवरी मंथली जेन्ना आमी रिपोर्ट घेतले वी आर व्हेरी मच सिरियस अबाउट दीस पॉलिसी. त्या खातीर तेजो गेन आमचो हॉर्टिकल्चराचेर फोकस आसा वीच वील बी द कॅश क्रॉप फॉर द फार्मर्स.
म्हणून ताजेर फोकस दवरून आमी काम करता आनी इंटिग्रेटेड फार्मींग इज अवर नेक्स्ट इंटेंशन. ऑफकोर्स म्हणजे आमची 10 वर्सांची पॉलिसी आसा, 10 वर्सांनी आमी आमचो टार्गेट अचीव करतले. फार्मिंगला तुम्ही प्रोत्साहन देतो म्हटलं एक्झॅक्ट किती सबसिडी असणार आहे त्याला? कम्युनिटी फार्मिंगाची पॉलिसीच्या अंडर ठरलेलें आसा ताका सबसिडी दिवपाची. ओके 75%. खाजन शेती रिवायव करपा खातीर जे बंद आनी मानसो ज्या ज्या जाग्यार बांदपाक जाय ते बांदपाची आमची तयारी आहा. बट तेंच्यांनी जर कम्युनिटी म्हणून एकी कडेन आयले जाल्यार तेजो खूब मोठ्या प्रमाणात ते रोवपाक शकतले. इंडिविज्युअल जर आयले जाल्यार ते जावपाक शकना. ताजेर एक्शन घेवप सुरू आहा. थँक्यू. चलो 2 मिनटां. संजीवनी घेतले ऊस. गोवा स्टेट एग्रीकल्चर पॉलिसी के बारे में बात करते वक्त आज हमने पॉलिसी लॉन्च की. मेरे साथ में हमारे मिनिस्टर श्री रवि नाइक, हॉर्टिकल्चर चेयरमैन श्री प्रेमेंद्र शेठ, बाकी रेस्ट ऑफ द ऑफिसर्स यहाँ पे थे. खास करके इस विकसित भारत 2047 मोदी जी का जो सपना है उन्हीं के इस अमृत काल में हमने गोवा स्टेट एग्रीकल्चर पॉलिसी 2025 ये लॉन्च की है. इसमें अन्नदाता फार्मर्स इसको इम्पोर्टेंस दिया है और मैं माननीय मोदी जी को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. 1.38 लाख करोड़ ऑफ रुपीज़ उन्होंने इस बजट में उसकी प्रावधान रखा है. गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी 2025 के अंतर्गत ऑल टुगेदर 3751 सजेशंस हमारे पास आए. हमने सब कंसिडर करते हुए ये पॉलिसी लॉन्च की है. इस पॉलिसी में खास करके फार्मर वेलफेयर और फेयर लेबर कंडीशंस और एम्पावर करने के लिए महिला और युवाओं का प्रावधान इसमें रखा है. हमने ज़्यादातर इसको स्ट्रेंथन करते वक्त यानी कम्युनिटी फार्मिंग, कलेक्टिव फार्मिंग्स, इनके लिए क्रेडिट, इंश्योरेंस और डाइवर्सिफिकेशन ऑफ इनकम इसके ऊपर ज़्यादा भर जो दिया है. हमने टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन और टू इंक्रीज द क्वांटिटी एंड क्वालिटी ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस इसकी इस पॉलिसी में भर रहेगा. ऑर्गेनिक फार्मिंग और प्राकृतिक नेचुरल फार्मिंग, प्राकृतिक खेती, इनके ऊपर हमने एग्रीकल्चर पॉलिसी में भर दिया है. द एस्टैब्लिशमेंट ऑफ द फार्मर्स वेलफेयर फंड्स बोर्ड और टू क्रिएट द स्पेशल डिस्ट्रेस इन द फार्मर वेलफेयर फंड इसके इस पॉलिसी में खास आकर्षण रहा है. सस्टेनेबिलिटी और इनोवेशंस में इसमें भर दिया है और ख़ास करके रिन्यूएबल एनर्जी, एग्रीकल्चर स्टार्टअप और इनोवेशन इसमें ज़्यादातर हम कर रहे हैं. प्रोमोट द वर्टिकल फार्मिंग, इट इज़ इंडोर एंड सॉइललेस फार्मिंग, इसमें अर्बन एग्रीकल्चर इसके ऊपर ज़्यादा भर दिया है. फोकस ऑन द प्रोटेक्टिंग द गोवास वैल्यूएबल एग्रीकल्चर हेरिटेज और कंबाइटिंग विद द मॉडर्न फार्मिंग टेक्निक्स इसका भी इसमें फोकस किया हुआ है. हमने बात करते वक्त इन्हें कमिटमेंट टू द क्लाइमेट रेजिलेंस फार्मिंग प्रैक्टिसेस टू प्रोटेक्ट द एग्रीकल्चर इन द इफेक्ट ऑफ द क्लाइमेट चेंज इसका ज़्यादा भर दिया है. रिस्टोरेशन और प्रिजर्वेशन करते वक्त इसमें फोकस ऑन मैनेजिंग द वाटर रिसोर्सेज और इरिगेशन सिस्टम हर जगह प्रोवाइड करने के ऊपर भर दिया है. इसमें वी आर प्रिवेंशंस ऑफ द पैडी एग्रीकल्चर लैंड, इसके कन्वर्जन हमने बैन किए. स्पेशल अमेंडमेंट खास करके पैडी एग्रीकल्चर लैंड जो कन्वर्ट नहीं कर सकते, इसीलिए हमने इसके ऊपर भर दिया है. एग्रो टूरिज़्म और डाइवर्सिफिकेशन के ऊपर ज़्यादा भर देते वक्त जो एग्रो टूरिज़्म एट प्रेजेंट में भी गोवा में है उसको और ज़्यादा प्रमोट देने के लिए इस पॉलिसी में पॉलिसी का इंटेंशन है. प्राइमरी स्कूल्स और हाई सेकेंडरी लेवल पे एग्रीकल्चर सब्जेक्ट प्रमोट हम कर रहे हैं और ज़्यादा इसके ऊपर ज़्यादा रहेगा. फार्मर्स एजुकेशन एंड पार्टनरशिप्स, इसमें स्किल डेवलपमेंट, लेबर ओरिएंटेड जो है वो मैकेनाइज करने का हमने इसमें ज़्यादातर लोगों को प्रमोट करने की अवदान रखा है. बायोडाइवर्सिटी और इकोनॉमिक ग्रोथ, टू लिवरेज द गोवा बायोडाइवर्सिटी एंड क्लाइमेट एडवांटेज, कल्टिवेशन ऑफ द हाई वैल्यू क्रॉप के ऊपर भर दिया है. गोवा के खास करके कैशू, कोकोनट, मैंगो, इसमें गोवा स्टेट इस बोर्ड डेवलप करने की बात इस पॉलिसी में की है. द गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो कैशू बोर्ड है उसका ज़्यादातर बेनिफिट हम यहाँ पे ले सकेंगे. न्यू फार्मिंग वेलफेयर एक्ट हम इसमें प्रमोट कर रहे हैं, इंक्लूडिंग जो गोवा पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के थ्रू जो पोल्यूटेड और सीवरेज वाटर जो डाल रहे हैं वो बैन करने की बात भी इस पॉलिसी में की है. इंक्लूसिविटी, वुमेन और यूथ की इंक्लूसिविटी इस पॉलिसी में रखा है. ज़्यादातर हम एग्रीकल्चर जो प्रमोट करने के लिए हम सेल्फ हेल्प ग्रुप, रूरल डेवलपमेंट एजेंसीज, इनकी मदद उनकी तरफ से ले रहे हैं. इकोनॉमिक एम्पावरमेंट में ज़्यादातर सप्लाई चेन और रॉबर्ट इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करने की बात
इस पॉलिसी में हो रही है। खास करके द कॉम्प्रेहेंसिव गोवा अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी फ्रेमवर्क दस reflects the Goa government for commitment to transforming the agriculture sector into the modern productivity, sustainability, resilient and inclusive the pillar of the economic, including the innovation, technology and research in transforming the agriculture, poised to meet the challenges in the 21st century of the preserving traditional knowledge and practices, having the sustainable Goa's agriculture centric। ये बात इस पॉलिसी में किया है। मैं प्राकृतिक खेती और ऑर्गेनिक खेती का इसमें ज़्यादातर भर रहेगा। ऑल टुगेदर इसमें 52,000 फार्मर्स एट प्रेजेंट रजिस्टर्ड है, 17,000 फार्मर के पास केसीसी है और बाकी सभी के सभी केसीसी मिलने ऊपर हमारा ध्यास रहेगा। मैं एग्रीकल्चर मिनिस्टर मिस्टर रवि नाइक इनका अभिनंदन करता हूँ, जिन्होंने लीड लेके एग्रीकल्चर पॉलिसी की है। गोवा में मिस्टर प्रेमेंद्र शेठ इनके लीडरशिप में हॉर्टिकल्चर डे बाय डे प्रोडक्शन बढ़ रहा है, प्रोडक्टिविटी, इसके लिए उनका भी बहुत बहुत अभिनंदन। मेरे डिपार्टमेंट का मैं बहुत ही अभिनंदन करता हूँ, अच्छी पॉलिसी हमारे लिए दी है। थैंक यू।